हॅलो गाईस, कशा तुम्ही? आय होप सर्व माहीत असणार. मी राहुल म्हणते नवीन व्हिडिओमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो. सो आज मी जाणार आहे माझ्याच एरियामधला म्हणजे खार सांताक्रूज खारदांडामधले गणपतींचं दर्शन करण्यासाठी. तर मी काल गेलो होतो सॅटर्डेला रात्री 12 वाजता मी निघालो होतो मुंबईचे गणपतींचं दर्शन करायसाठी. तर ते काय झालं नाही कारण भरपूर गर्दी होती तिकडं. तर ते कायच पॉसिबल झालं नाही, ब्लॉग तो बनलाच नाही. छोट्या छोट्या क्लिप्स आहेत ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या एंडिंगला बघायला भेटणार. तर माझ्या एरियातले सर्व जेवढे गणपती आहेत त्यांचं आज मी दर्शन करणार आहे. तर तुम्हाला पण दाखवतो, मी पण बघणार. तर ही व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडली तर लाईक करा. चला तर जाऊया आता दर्शनाला. तर गाईज दुसरा मंडळ म्हणजे वर्धविनायक मित्र मंडळ बाजूलाच होता. रांगेमध्ये 3-4 होते. तर ह्याचा डेकोरेशन एक नंबर बघण्यासारखा होता आणि मूर्ती तर बाबा बाबा एक नंबर होती. म्हणजे अशी पूर्ण त्याला डेकोरेशन असा केला होता की स्कायचा डेकोरेशन केला होता, म्हणजे गॅलेक्सी बनवली होती आणि गॅलेक्सीमध्ये गणपती बाप्पा उडताना दाखवला होता. म्हणजे थीम एक नंबर होती आणि गणपती बाप्पा पण बघण्यासारखा होता. मी तर बघितला, तुम्ही पण आता सिनेमॅटिकमध्ये थोडासा व्ह्यू बघा. गाईज हा तिसरा मंडळ होता. ह्या मंडळाचं नाव नाही माहिती, पण गणपती एक नंबर होता. दगडूशेठ हलवाई त्या रूपामध्ये बसला होता. तर बघून घ्या तुम्ही पण, मस्त वाटते गणपती. तर लहान आहे पण छान आहे. चला तर गाईज जाऊया आपण आता चौथ्या मंडळामध्ये. ह्या मंडळाच्या बाहेरच एक शिवलिंग ठेवली होती, म्हणजे केदारनाथचा मंदिर बनवला होता. भोलेनाथची मूर्तीसुद्धा होती आणि खालतीच शिवलिंग अशी ठेवली होती. तर खूप छान वाटत होती. आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर काय बघितलं, बाबा बाबा एक नंबर होता. नंदीवर सवार झालेला गणपती बाप्पाची मूर्ती होती. एक नंबर वाटत होती बघायला. मला समोरनं अशी वाटली ना की बघतच राहू तिला, एवढा चांगला वाटत होता ती नंदीवर सवारलेली आपली गणेशरायाची मूर्ती. आणि डेकोरेशन तर असं केलं होतं की गुफा बनवली होती, म्हणजे एक डोंगर असतो ना, डोंगराच्या आतमध्ये जी गुफा कोरलेली असते त्या टाईपचा डेकोरेशन बनवला होता. तर तुम्ही थोडा सिनेमॅटिक बघा. मी दर्शन केलं, तुम्हाला पण करवतो आता. तर गाईज बघू शकता, आता बांधावरचे गणपती करून आता मी आले मुरगनचालमध्ये. तर आपला इथे मंडप आहे. तर या मंडपामध्ये आपला गणपती आहे. तर जातो फटाफट आतमध्ये दर्शन करतो. हवा गाईज मुरगनचालचा राजा. जाऊया बघूया आतमध्ये कसा आहे ते. गाईज बघा मुरगनचालचा राजा. एक नंबर अशी मूर्ती आहे. आणि पाठी बजरंगबलीचा ते 5 मुखी बजरंगबली असतो ना, त्याचं आहे ते. बघू शकता का वाईज, गणपती एकदम भारी वाटतोय. समोरच बघतोय एकदम, म्हणजे आपल्याकडे नजर नाही त्याची, बरोबर समोर समोर नजर आहे. आणि पाठी बजरंगबलीचा 5 मुखी बजरंगबली आहे, तो पण खूप छान दिसतोय. बघू शकता तुम्ही. तर मी तर आता दर्शन केलं आहे. तर तुम्हाला पण थोडा दाखवतो, थोडा सिनेमॅटिक घेतो, तुम्ही पण दर्शन करून घ्या.
गाईज बघू शकता आता हा भगनचालचा राजा आहे आणि पाठी पाचमुखी बजरंगबलीचा प्रतिमा बनवलेला आहे. एकदम मस्त वाटतंय बघण्याला. तुम्हाला पण बघितलं असेल तुम्ही, खूप छान वाटते बघायला समोर ना. बघा, आणि डेकोरेशन पण एकदम सिम्पल आणि सुंदर वाटतंय. चला तर गाईज आता आपलं दर्शन झालेलं आहे. आता जाऊया आपण दुसऱ्या गणपतीकडे. गाईज बघू शकता गणपती बाप्पा आपला द्वारका, बहुतेक द्वारकाच्या बेसमध्ये आहे वाटते. मला पण एक्झॅक्ट माहिती नाही, पण बघायला खूप छान वाटतंय. एक नंबर असा वाटतंय प्रतिमा. ग्रे कलरमध्ये आहे, व्हाईट कलर नाही आहे गणपतीचा, पुरा ग्रे कलर आहे आणि लाईटीमुळे तो एकदम चमकून दिसतोय. बघा, मी तर आता दर्शन केलेलं आहे समोरनं खूप छान वाटते बघायला. तर तुम्हाला थोडा सिनेमॅटिकमध्ये दाखवतो, तुम्ही पण दर्शन करून घ्या. तर गाईज मी आता आलो आहे आमच्या एरियातला सुप्रसिद्ध व्यक्ती म्हणजेच हिंदुस्थानी भाऊ, आदर्श युवा प्रतिष्ठा, हिंदुस्थानी भाऊचा नवसाचा राजा. तर इथे मी आता आलेलो आहे दर्शन घेण्यासाठी. तर बाहेरनं तर एक नंबर वाटते. डेकोरेशन बघू, बाहेरचंच डेकोरेशन बघा, एक नंबर आहे. महल टाईप बनवलेला आहे, जबरदस्त वाटते बाहेरनंच. तर आतमध्ये कसं असेल माहिती नाही. आपल्या एंट्रन्सचे जिथे आपले मावले उभे आहेत, म्हणजे आपली सुरक्षा रक्षा करण्यासाठी. तर चला वरती जाऊया. आणि इथे बघा तुतारीवर फोटो पण लावलेला आहे वाजवताना, आणि आपला समोरच गणपती बाप्पा बसलेला आहे. तर एक नंबर म्हणजे आतमध्ये ना गणपती तर गणपती छान आहे, आणि प्लस आतमधला जो डेकोरेशन आहे तो पण एक नंबर बघण्यासारखा आहे. तुम्हाला दाखवतो नंतर, थोड्या टायमानंतर सिनेमॅटिकमध्ये दाखवतो थोडासा व्ह्यू. तर पहिला आपण दर्शन करून घेऊया गणपती बाप्पाचे.
श्री गणेश मंडळ स्वागतम सुस्वागतम इस बंदर Maybach